शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण 5 ते 7 जाहिराती पाहणार आहोत. तर आता आपण पटापट जाहिराती पाहूया. बघा, पहिली जाहिरात आहे उर्दू एज्युकेशन सोसायटी, खडका रोड, भुसावळ, 425201 डिस्ट्रिक्ट जळगाव. यांना शिक्षक किंवा शिक्षण सेवक पाहिजेत. उर्दू एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित BZ उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भुसावळसाठी खालील पदे भरावयाची आहेत. गरजू उमेदवारांनी दिनांक 29 ऑगस्ट 2024 गुरुवार रोज सकाळी 11 वाजता माध्यमिक विभागासाठी मुलाखतीस अर्ज व मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने मुलाखतीस शालेय मुख्य इमारत येथे हजर राहावे. फक्त उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनीच या ठिकाणी हजर राहावे. TET पात्र असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य आहे. अनुक्रमांक 1 नुसार BA BEd पाहिजे, तर ते हिंदी आणि मराठी असे 2 विषय शिकवण्यासाठी एकच पद आहे. 20% अनुदानित शाळा आहे आणि इयत्ता 6वी ते 8वी करिता TET पात्र असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य. दुसरं अनुक्रमणिकेनुसार HSC म्हणजे 12वी उत्तीर्ण असलेला कॅन्डिडेट पाहिजे. शिपाई या पदासाठी 12वी नापास असलं तरी चालते आणि पास असलं तरी पण चालते. शिपाई हे पद आहे, त्यासाठी एकच पद आहे आणि अनुदानित माध्यमिक विभागामध्ये याची नियुक्ती केली जाईल. सही अध्यक्षांची आशिक खान शेर खान, उर्दू एज्युकेशन सोसायटी भुसावळ. नंतर दुसरी आहे ते अंतरी पेटभूत ज्ञानज्योत, कवयित्रीबाई बहिणाबाई चौधरी, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव. तर हे ॲडव्हर्टाईज नंबर 07/2024. यामध्ये त्यांनी असिस्टंट प्रोफेसरच्या टोटल 36 पदांसाठी हे बघा, अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड म्हणजे ऑनलाईन अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर कॉन्ट्रॅक्च्युअल टीचिंग पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर. टोटल नंबर 36. टोटल पोस्ट नंबर किती, हाऊ मेनी पोस्ट आर देअर? टोटल पोस्ट आर देअर 36 टू बी फिल्ड ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस टू युनिव्हर्सिटी फंड. ओके. तर करार तत्वावर विद्यापीठाच्या निधीतून एकंदरीत 36 पदांसाठी करार पद्धतीने शिक्षक पदांची किंवा असिस्टंट प्राध्यापक पदांसाठी भरती या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने मागवलेली आहे. सोबत कोण्या पदासाठी? तर असिस्टंट प्रोफेसरसाठी. कोणत्या वर्षासाठी? तर 2024 ते 25 या वर्षासाठी प्युअरली टेम्पररी बेसिस in the various schools departments, KBC, NMU, conducted science and commerce college, मोलगी डिस्ट्रिक्ट नंदुरबार and ट्रायबल अकॅडमी नंदुरबार या ठिकाणी 36 पदांची भरती करायची आहे. डिटेल्स सच ॲज सब्जेक्ट्स क्वालिफिकेशन. डिटेल्स काय मागितले? तर सब्जेक्ट्स मागितले, क्वालिफिकेशन मागितले, नंबर ऑफ पोस्ट आहे, रिझर्वेशन, सॅलरी इट्सेट्रा आर अवेलेबल ऑन युनिव्हर्सिटी वेबसाईट www.nmu.ac.in. Last date for online submission is 1st of September 2024 and last date for submission of hard copy of application is 6th of November 2024. हार्ड कॉपीसुद्धा तुम्हाला 6 सप्टेंबर 2024 पर्यंत पाठवायची आहे आणि सॉफ्ट कॉपीचं जे आहे ॲप्लिकेशन ते 1 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला करायचं. रजिस्ट्रारची सही आहे, प्लेस जळगाव. ओके. अशा पद्धतीची ही जाहिरात होती. यानंतर दुसरी जाहिरात आपण पाहणार आहोत. हे आहे श्री NT मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल बिहाइंड सिव्हिल कोर्ट नियर वॉटर टँक अमळनेर जळगाव. तर हे प्री प्रायमरीसाठी या ठिकाणी एनी ग्रॅज्युएशन विथ TTC मॉन्टेसरी ट्रेनिंग ऑर BEd एनी ग्रॅज्युएट सब्जेक्ट आहे दिला नाही, पण पोस्ट नंबर पण दिलेला आहे. प्रायमरी अँड सेकंडरीसाठी इंग्लिश सोशल स्टडीज BA किंवा MA BEd पाहिजे आणि मॅथमॅटिक्ससाठी BSc किंवा MSc BEd पाहिजे. क्रायटेरिया फॉर अटेंडिंग द इंटरव्ह्यू इज पासपोर्ट साईज फोटोग्राफ, हँड रिटन अप्लिकेशन, कंप्लीट रिझ्यूम, ओरिजिनल सर्टिफिकेट्स, minimum 2 years of experience, computer knowledge, English fluency is must, experience certificate mentioning last on salary. Salary will not be constant for the deserving candidates. Interested candidates can drop their handwritten resume at school on or before 28th of August 2024. Mr. Lakshman L, Principal and Chairperson Mrs. Chaya O. Mundra.
या ठिकाणी जाताना विचार करून जा आणि ओरिजिनल सर्टिफिकेट नेले तरी पण तुम्ही तिथं ओरिजिनल सर्टिफिकेट द्यायचे नाही मित्रांनो. तुम्हाला कोणते काम पडू शकते त्यासाठी ओरिजिनल सर्टिफिकेट द्यायचे नाही, फक्त त्यांना दाखवायचे आणि म्हणायचं ओरिजिनल सर्टिफिकेट मागितलं तरी द्यायचे नाही हां. कारण ओरिजिनल सर्टिफिकेटवरून तुम्ही त्यांच्या झेरॉक्स त्यांना द्यायचं, अटेस्टेड करून द्यायचं, सेल्फ अटेस्टेड. ओके, चला नेक्स्ट जाहिरात पाहणार आहोत आपण. आता मी खालून वर येतो. हे बघा एक जाहिरात आहे. ही आहे MB पटेल म्हणजे गोंदिया एज्युकेशन सोसायटीची MB पटेल कॉलेज, सडक अर्जुनी, डिस्ट्रिक्ट गोंदिया, महाराष्ट्र स्टेट. फॉर टीचर्स ऑन प्युअरली क्लार्क और बेसिस ग्रँटेड एंड कोर्स. बघा हे क्लार्क और बेसिसची जरी शिक्षकांचे पदे असले तरी हे ग्रँट इन एड कोर्सेसवर शिकवणार आहेत. कोणत्या अनुदानित शिक्षणावर जर शिकवायचं असलं जरी क्लार्क और बेसिसवर असले तरी पण या ठिकाणी तुम्हाला विद्यापीठे नियमानुसार वेतन मिळतं. भावांनो, डिग्री कॉलेजला असलेल्या विद्यार्थ्यांना सांगतो 800 ते 900 रुपये पर तासाप्रमाणे तुम्हाला वेतन मिळतो. महिन्याचे जवळपास तुमचे 19 ते 20,000 22,000पर्यंत पेमेंट मिळतो, जास्त पण मिळतो. ओके, तर या ठिकाणी बघा कॉमर्सच्या 2 पोस्ट आहे, 11 वाजता त्याची इंटरव्ह्यू आहे. केमिस्ट्रीच्या 2 पदांसाठी 12 वाजता इंटरव्ह्यू, बॉटनीच्या 6 पदांसाठी 1 वाजता आणि झुलॉजीच्या 2 पदांसाठी 2 वाजता. तर हे बघा काय क्वालिफिकेशन आणि रेम्युनरेशन मीन्स रेम्युनरेशन इज गिवन अकॉर्डिंग टू द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड द नाम्स लेड डाऊन बाय UGC. यासाठी हे पदासाठी जे आहे ते सिनियर कॉलेजला शिकवण्यासाठी नेट किंवा सेट किंवा PhD किंवा नेट सेट किंवा PhD किंवा सेट PhD. ओके, समजलं. म्हणजे 3पैकी कोणतं एक क्वालिफिकेशन असायला पाहिजे. इंटरेस्टेड कॅन्डिडेट शुड अपियर फॉर इंटरव्ह्यू अलॉंग विथ अप्लिकेशन, रिझ्यूम, ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड 2 सेट ऑफ फोटोकॉपीज ऑफ डॉक्युमेंट्स. सेक्रेटरी आणि प्रिन्सिपलची सही आहे. या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे 071992332224. ओके, पण या ठिकाणी इंटरव्ह्यू कधी येतो पहा तुम्हाला सांगतो. हे बघा ओके काय तर या ठिकाणी कंट्रीब्यूट टीचर्सची आहे. ओके, इंटरव्ह्यू विल बी हेल्ड ऑन, लक्षात ठेवा, वेनेसडे ऑफ 28 ऑगस्ट म्हणजे बुधवार 28 ऑगस्ट 2024ला. शेड्यूल खालील दिलेल्यानुसार आहे. हे एवढे पदं भरणार आहेत, 12 पदासाठी जाहिरात आहे मित्रांनो. ओके, चल ठीक आहे. आता आपण दुसरी जाहिरात पाहणार आहोत. हे आहे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCED जालनाचे करार तत्वावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पाहिजेत म्हणते. या ठिकाणी बघा का प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पाहिजेत म्हणते. उद्योजकता विकास व विकासकतेशी निगडीत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत जालना जिल्ह्यासाठी. ओके, तर मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेतील पदवीधर प्रशिक्षण कार्यक्रमाचा अनुभव व व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर धारकास प्राधान्य, संगणकीय ज्ञान म्हणजे MSc किंवा तत्सम कोर्स आवश्यक असेल. वयोमर्यादा 21 ते 45 वर्षातील कोणतेही कॅन्डिडेट पाहिजे. या ठिकाणी एकंदरीत 16 जागेसाठी जाहिरात आहे मित्रांनो. ओके, तुम्ही अशा जाहिरातीकडे दुर्लक्ष करू नका, कारण या ठिकाणी वेतन पण छान मिळतं. आणि विशेष म्हणजे आता शिक्षक भरतीच्या किंवा इतर भरतीच्या जागामध्ये जर आपला दिवा लागला नसेल तर तुम्ही अशा ठिकाणी अप्लाय करू शकता आणि तुम्ही चांगला या ठिकाणी आर्थिक सोर्स मिळवू शकता. तुमचा जगण्याचा चांगला मार्ग आहे. तर या ठिकाणी वैशालीताई कुलकर्णी, जिल्हा सहाय्यक, आणि विनोद तुपे यांचा नंबर दिलेला आहे. नंबर तर खूप इम्पॉर्टंट वाटते तुपे साहेबांचा, शेवटी 8 4 वेळा दिलेला आहे. तर हे तुम्ही पहा या ठिकाणी. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर हे MCED जालना या ठिकाणी तुम्ही थोडा ट्राय करा. साहित्य संस्था जर असली तर पेमेंट मात्र छान मिळतो, पण गाडी तुमची पाहिजे, तुम्हाला चालवता आलं पाहिजे, लायसन्स पाहिजे. ओके, अशा ठिकाणी ठीक आहे. यानंतरची नेक्स्ट जाहिरात आहे आपले भाऊ. हे बघा ही जाहिरात आहे, तुम्हाला सांगतोय पण ही एवढी लांबी जाहिरात मी वाचणार नाही. राज्य रक्त संक्रमण परिषद परभणीची जाहिरात आहे. जिल्हा रुग्णालय परभणी, कंत्राटी पद्धतीने खालील पदांकरिता कोणतं पद आहे भाऊ? एकच पद आहे. अर्ज मागवण्यात येत आहे. ओके, हे बघा टेक्निकल सुपरवायझरचं एकूण 1 पद रिक्त आहे आणि नियुक्तीचे ठिकाण आहे ब्लड सेंटर, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल परभणी. या ठिकाणी तुमची नियुक्ती होईल. हे बघा टेक्निकल सुपरवायझर 1 पद, ब्लड सेंटर म्हणजे रक्त केंद्र असलेला, ज्या ठिकाणी रक्त संचय करतो अशा ठिकाणी जिल्हा रुग्णालय परभणीमध्ये तुमची नियुक्ती केली जाईल. आणि एकंदरीत मानधन 17,000 पर मंथ आहे. महिन्याला 17,000 रुपये करार पद्धतीवर आहे. या ठिकाणी एवढं सारं शैक्षणिक अर्थ व अनुभव मागितला की हे एवढं मोठं अर्थ मागतानीच झाला वाचता मी नाकीनं येऊन जातो भावांनो. तुम्ही पाहून घे जा. ठीक आहे, आता नंतरची जे जाहिरात येणार आहे ते पाहू कशी येतात, मग तुम्हाला सुट्टी देतो आहे. झालं काय? हे उमेदची जाहिरात आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आहे. हे तुम्हाला महत्त्वाची माहिती याविषयी सांगतो.
अकोला, यवतमाळ, अमरावती, नागपूर, झोन, तुमसर, काटोल, वर्धा आणि जबलपूर या ठिकाणी ही जाहिराती होणार आहे. दर हप्त्याला किंवा महिन्यातून 2 वेळा तरी ही एकच जाहिरात या ठिकाणी मी अनेकदा पाहिली. मी अनेकदा जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. तर तुम्ही पाहून घ्या. इच्छा असेल तर जा, अन्यथा जाऊ नका. आता यांचं वेतन वगैरे काही आपल्याला माहीत नाही भावांनो. ठीक आहे, चला. तर मग हे आहे की जाहिरात दिसतंय, हे महामुंबई मेट्रो संचालन महामंडळ मर्यादित आहे. पहिला मजला, नामठी इमारत. या ठिकाणी जे काही आहे ते बघा, वेबसाईट पण दिलेली आहे. 2 वेबसाईट आहेत. महामंडळामध्ये नमूद पद कायमस्वरूपी भरण्यासाठी परमनंट पोस्ट भरणार आहे. यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. हे मॅनेजर आहे PBमध्ये, माहीत नाही. एक पद ओपनमधून आहे. ठीक आहे, त्याला एकच पद म्हणायचं. तर या ठिकाणी जे आहे ते दिलेलं आहे. मुलाखतीच्या वेळी ना हरकत प्रमाणपत्र NOC सादर करण्यात यावे किंवा सादर करणे आवश्यक आहे. हे जर वाचा आणि ही जाहिरात पण पाहून घ्या. तुमचं भलं व्हावं हीच माझी अपेक्षा आणि जाणून बुजून तुम्हाला सांगतोय. या ठिकाणी ही जाहिरात आज 22 ऑगस्टला 24ला बरोबर आहे, पेपरला आलेली जाहिरात आहे. आणि तुमचं माझ्या जाहिरातीच्या माध्यमातून, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं भलं व्हावं, तुमचं कल्याण व्हावं, तुम्हाला रोजगार उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा करतो. मित्रांनो, नेक्स्ट जाहिरात असेल तर बघतो, अन्यथा थांबून जातो. ठीक आहे, तर हे जाहिरात दिसते, आपण वाचलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या आपण जाहिराती पाहत आहोत. तुम्हाला हे आपला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन जबरदस्त जाहिरातीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.